स्वामी नरसोबाच्या वाडीहून गाणगापुरास वास्तव्यासाठी आले. अमराज संगमावर ते रोज आंघोळ करून ध्यान जप संध्या मंत्र करीत असत. त्यानंतर मंदिरात येऊन दर्शन घेत भर दुपारी भिक्षा मागण्यासाठी गावात जात व जे मिळेल ते सुखासमाधानाने खाऊन राहत. आराम केल्यानंतर परत दुपारी धर्मग्रंथांचं वाचन करत. एकदा एका गरीब ब्राह्मणाच्या घराच्या अंगणात भर दुपारी ते थांबले. आपण आल्याचे समजण्यासाठी स्वामींनी आवाज दिला. स्वामींनी आपण भिक्षा मागण्यासाठी आलो असल्याचे ब्राह्मण पत्नीला सांगितले. त्याबरोबर ब्राह्मणाच्या बायकोने नमस्कार करून त्यांना आत बोलावून बसण्यास आसन दिले. माझे पती भिक्षा मागायला बाहेर गेले आहेत. ते आल्याबरोबर आपणास भिक्षा देते. तोपर्यंत तुम्ही थांबलात तर कृपा होईल, असे ब्राह्मण पत्नींनी स्वामींना शांतपणे म्हणाली. बाईंचं म्हणणं स्वामींनी शांतपणे ऐकून ते तिला म्हणाले, तुमच्या मागच्या बाजूला जी म्हैस बांधली आहे तिचं दूध मला भिक्षा म्हणून दिले तरीही चालेल. स्वामी, ती म्हैस मुळीच दूध देत नाही. ती म्हैस वांज आहे. आतापर्यंत तिनं एक ओंझळभर सुद्धा दूध दिले नाही. आता एक रेडा म्हणूनच आम्ही तिला पाळले आहे. कोणी ओझे वाहण्यास नेले तर त्याचे पैसे मिळतात तेवढेच. ब्राह्मण पत्नी शांतपणे स्वामींना म्हणाली. त्या म्हशीकडे स्वामींनी कृपा नजरेने पाहिले. बाईला ते म्हणाले, म्हशीच्या सडातून दूध निघते की नाही ते मी पाहणार आहे. माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसत. तुम्ही घरातून भांडे आणा. ती एक मोठे भांडे घेऊन घरातून आणली. म्हशीची धार काढू लागली. नवल म्हणजे म्हशीच्या सडातून भरपूर दूध निघू लागले. थोड्याच वेळात भांड दुधानं पूर्ण भरलं. हे पाहून ती आश्चर्यचकित झाली. दूध तापवण्यासाठी ती घाईघाईने आत गेली. तिनं एक मोठं भांड भरून दूध स्वामींनाही प्यायला आणून दिले. स्वामींनी सुद्धा आनंदाने ते दूध घेतलं व तेथून निघून जाताना त्या बाईला म्हणाले, तुम्हाला सद्गुणी मुलं होतील. ती भरपूर शिकतील. तुमच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहील. तुमच्या मुलांचे संसार सुखसमाधाने चालतील. एवढं बोलून ते निघून गेले. स्वामी निघून गेले व लगेच ब्राह्मण घरी परतला. त्याला पत्नीने झालेली सर्व हकीकत ब्राह्मणाला सांगितली. हे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला. ते दोघे नवरा बायको त्वरित स्वामींच्या दर्शनाला संगमावर गेले. स्वामींना नमस्कार करून त्यांनी यथासांग पूजा केली. स्वामींना भेटायला जाताना ते भांडे भरून दूध घेऊन गेले. स्वामींचा निरोप घेऊन पती पत्नी घरी परतले. रोजच्या प्रमाणे मीठ भाकरी खाल्ली. ब्राह्मणाच्या घरची वांज म्हैस स्वामींच्या आशीर्वादाने भरपूर दूध देऊ लागली. ही वार्ता साऱ्या गावात पसरली. गावातील सर्व लोक स्वामींच्या कृपेने आश्चर्य वाटलं. गावातील कित्येक लोक ब्राह्मणाला येऊन भेटले व म्हशीला देखील पाहून जाऊ लागले. आता म्हैस रोज 2 वेळेला भरपूर दूध देत होती. त्यामुळे ब्राह्मण गरजेपुरते दूध घरी ठेवून शिल्लक दूध गावात घेऊन विकत. रोज हातामध्ये पैसे येऊ लागल्याने घरचा गरजा वरचेवर भागत होत्या. ब्राह्मणाचं दारिद्र्य गेलं होतं. त्या कुटुंबाला सुखाचे दिवस आले होते. त्यांचे दारिद्र्याचे कष्टाचे दिवस संपले होते. ते कुटुंब आनंदात राहू लागले. स्वामींचे नावलौकिक बऱ्याच दूरवर पसरला होता. स्वामींच्या दर्शनासाठी अनेक भाविक लांब लांबून येत होते. स्वामींच्या दर्शनाने भक्तांची अडचणी दूर होत होत्या. त्यांच्या इच्छा पूर्ण होत होत्या. गाणगापुरातील लोकांनी स्वामींची भक्ती वाढत होती. स्वामींनी एखाद्या भक्ताने प्रसाद रूपात फळ समोर ठेवली तर त्यातील एक फळ स्वामी स्वतःसाठी ठेवून बाकीची सर्व फळे पुन्हा भक्तांना प्रसाद म्हणून परत करत असत. गाणगापूरला असा रोजचा दिनक्रम सुरू झाला होता. गुरुचरित्रातल्या अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कशा वाटतात तेही सांगा.